लगेच चालू करायचं. नमस्ते. तुम्ही आता ग्रुप सी चीच तयारी करताय, ग्रुप बी नाहीये. ती परीक्षा होणार आहे आता ऑक्टोबरमध्ये. त्या परीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम इथे दिलाय. अभ्यासक्रम दिलाय म्हणजे असा तो अभ्यासक्रम आहे की हा एक टेंटेटिव्ह अभ्यासक्रम आहे, बरोबर ना सर? का फायनल आलाय? फायनल आलाय का त्यांचा? अजून आलाय ना अभ्यासक्रम? अशा प्रकारचा एक अभ्यासक्रम आहे. आता तुम्हाला दोन गोष्टी आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे विषय आहेत. त्याच्यातला एक म्हणजे हा अर्थशास्त्र. याचं नाव भारतीय अर्थव्यवस्था आहे. ज्या वेळेला तुम्ही कोणतीही परीक्षा देता त्या परीक्षेमध्ये हा महत्वाचा टॉपिक आहे, भारतीय अर्थव्यवस्था. भारतीय अर्थव्यवस्था काय असते आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही कुठल्या प्रकारची तयारी करायला पाहिजे आणि तुमच्याकडून परीक्षा घेणारा काय अपेक्षित करतो. वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षा व्हायच्या याच्या अगोदर पण, आणि त्यात तुम्ही तलाठी भरतीची तयारी करताय ते तलाठी भरतीला आधी वेगळी परीक्षा व्हायची महसूल विभागामार्फत. पण आता जी परीक्षा आहे ती एमपीएससी कडे गेलेली आहे. आता एमपीएससी काय करते की एमपीएससी ग्रुप सी, या ग्रुप सी मध्ये येणारा एक पद हे ऍड केले आता नव्याने, तलाठी. याला नाव काय दिलंय? ग्राम महसूल अधिकारी. बरोबर आहे, ग्राम महसूल अधिकारी त्याला नाव दिलेले. आणि हे पद आता एमपीएससी मार्फत बऱ्याच वर्षापासूनची मागणी होती की एमपीएससी मार्फत भरावं, तर त्यांनी आता ही एमपीएससी मार्फत भरायचं चालू केलेले. मग याच्यासाठी तुम्ही तयारी करत असताना दोन गोष्टी बघायच्या. आपल्या समोर आहे ग्रुप बी. हे पद होतं सरळ सेवेतलं. आतापर्यंतचा जर विचार केला तर सरळ सेवा किंवा ग्रुप सी हा ग्रुप बी आणि ग्रुप ए सारखा क्रिटिकल नाहीये. याच्यामध्ये बऱ्यापैकी थेट प्रश्न विचारले जातात. थेट म्हणजे जास्त अनालिटिकल क्वेश्चन्स नाहीयेत, परंतु त्याच्यामध्ये डायरेक्ट वन बाय वन नाहीये. एक कॉन्सेप्ट विचारली जाते, त्याच्यावरती 3-4 ऑप्शन्स तुम्हाला दिले जातात आणि त्याच्यातून किमान 2 ऑप्शन निवडायला दिले. अ ब बरोबर आहे, ब क बरोबर आहे, किंवा क ड बरोबर आहे, किंवा अ क बरोबर आहे. अशा प्रकारचे प्रश्न विचारतात. प्रश्नांची डेप्थ बघितली तर प्रश्नांची डेप्थ फक्त अंडरस्टँडिंग लेवलचा आहे. कन्सेप्शनल नॉलेज तुम्हाला असलं पाहिजे. ज्या ज्या ठिकाणी रिलेव्हन्स त्याचा करंटशी येतो, म्हणजे चालू घडामोडीशी येतो, त्या चालू घडामोडीशी संबंधित गोष्टी तुम्हाला माहीत असल्या पाहिजेत. आणि हे माहीत करून घेण्यासाठी तुम्हाला एक मॅप असला पाहिजे तुमच्या समोर की ह्या विषयाची तयारी करत असताना आपण कोणकोणत्या घटकांची तयारी करणं अपेक्षित आहे. आता याच्यामध्ये वेगवेगळे चॅप्टर्स दिलेले आहेत. सुरुवातीचं जर बघितलं तुम्ही, चॅप्टर क्रमांक 1 आहे भारताची अर्थव्यवस्था, जग आणि भारत. अर्थव्यवस्था हा ब्रॉड कॉन्सेप्ट आहे. कोणत्याही देशाचा विकास आणि कोणत्याही देशाचं अस्तित्व हेच मुळात अर्थव्यवस्थेमुळे अस्तित्व असतं. त्याच्यामुळे आपल्याला बघायचं असतं अर्थव्यवस्था वेगवेगळ्या देशांमध्ये असलेल्या अर्थव्यवस्था कशा प्रकारच्या असतात. त्याच्यामध्ये दिले की अर्थव्यवस्थांचे प्रकार काय काय असतात. बेसिकली 2 प्रकारच्या अर्थव्यवस्था आहेत आता सध्या. ते म्हणजे विकसित अर्थव्यवस्था आणि विकसनशील अर्थव्यवस्था. विकसनशील अर्थव्यवस्था म्हणजे अशा अर्थव्यवस्था की ज्या विकासाच्या मार्गावरती आहेत परंतु पूर्णपणे विकसित झालेल्या नाहीयेत. मग त्या विकसनशील अर्थव्यवस्था म्हणून म्हणजे नेमकं काय, त्यांची काय वैशिष्ट्ये असतात याच्यावरती प्रश्न विचारले जातात. त्याच्यानंतर ह्या विकसित आहेत का विकसनशील आहेत, आणि ते विकसित होणार असतील तर ते कोणकोणत्या टप्प्याने विकसित होणार, म्हणजे अर्थव्यवस्था विकसित होण्याच्या पायऱ्या किंवा अर्थव्यवस्था विकसित होण्याच्या अवस्था काय काय असतात. या अवस्थेमध्ये बघितलं तर विकासाची अवस्था, बरोबर आहे. आता बऱ्यापैकी असं म्हटलं जातं की अर्थव्यवस्थेचा विकास हा पारंपरिक क्षेत्राकडून आधुनिक क्षेत्राकडे होत जातो. म्हणजे काय, पारंपरिक क्षेत्र म्हणले की अर्थव्यवस्थेमध्ये आहे ते म्हणजे शेती क्षेत्र. दुसरं आहे उद्योग क्षेत्र आणि चालू होणारं नव्यानं विकसित होणारं सेवा क्षेत्र. आता बऱ्याच वेळा तुम्हाला विचारलं जातं की आता भारताच्या अर्थव्यवस्थेचे एकूण उत्पन्न आहे, दुसरं प्रकरण तेच आहे आपलं, त्या उत्पन्नामध्ये शेती क्षेत्राचा वाटा किती आहे, उद्योग क्षेत्राचा वाटा किती आहे आणि सेवा क्षेत्राचा वाटा किती आहे. म्हणून या अवस्था अर्थव्यवस्थेच्या विकासाच्या अवस्था, अर्थव्यवस्थेचा विकास शेती क्षेत्राकडून उद्योग क्षेत्राकडे आणि उद्योग क्षेत्राकडून सेवा क्षेत्राकडे असा होत जातो. ते आपल्याला बघायचं की नेमकं त्याच्यामध्ये काय बदल होतात. दुसरी गोष्ट आहे ते म्हणजे सगळ्यात महत्वाची लोकसंख्या. प्रत्येक जगाच्या अर्थव्यवस्थेचा किंवा कोणत्याही अर्थव्यवस्थेचा अभ्यास करत असताना महत्वाची गोष्ट बघायची लोकसंख्या. कारण लोकसंख्या हीच त्या अर्थव्यवस्थेचा मुख्य स्रोत आहे. लोकसंख्या हा त्या राष्ट्राची संपत्ती म्हणून मोजली जाते, बरोबर आहे. लोकसंख्या लाभांशाचे सिद्धांत आहेत माल्थसचा, पुढे आहे तुम्हाला विचारलं जाते की लोकसंख्या लाभांशाचा सिद्धांत खालीलपैकी कोणत्या व्यक्तीशी संबंधित आहे, बरोबर. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे ते म्हणजे क्षेत्रीय रचना, की त्या अर्थव्यवस्थेची वेगवेगळी जी क्षेत्र आहेत त्याच्यामध्ये प्राथमिक क्षेत्र असेल, द्वितीय क्षेत्र असेल आणि तृतीय क्षेत्र म्हणजे सेवा क्षेत्र. आता चतुर्थ पंचम आलेले आहेत.
की सेवा क्षेत्रांमध्ये पण हाय इंटेलेक्च्युअलचे क्षेत्र थोड्या वरच्या लेवलला ठेवलेत. मग त्याच्या आपल्याला काय बघायची, रचना कशी रचना आहे. उदाहरणार्थ शेती क्षेत्र आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेला चालू आकडेवारीनुसार भारताला शेती क्षेत्रापासून 18% एकूण उत्पन्न त्यात 18% हिस्सा शेती क्षेत्राचा आहे. फक्त शेती क्षेत्र म्हणजे त्यात नेमकं कोणतं, त्याची रचना त्याच्यामध्ये मासेमारी येते, त्याच्यामध्ये वन उत्पादने येतात, त्याच्यामध्ये ऍग्रिकल्चर प्रायमरी ऍग्रिकल्चर प्रोडक्ट आहेत, कृषी आधारित उद्योग आहेत, त्याच्यामध्ये कुक्कुटपालन, पशुपालन, मत्स्यपालन, बरोबर आहे. ही ते रचना आहे. तसं द्वितीय क्षेत्र म्हणजे उद्योग क्षेत्र. उद्योग क्षेत्राचे पण वेगवेगळे प्रकार आहेत. म्हणजे प्रक्रिया करणारे उद्योग आहेत, शेती आधारित उद्योग आहेत, बरोबर. याची रचना कशी आहे ती रचना त्या क्षेत्रामध्ये बघितल्या. त्या उत्पन्नाचे वाटप, आता हे देशाला मिळणारं जे काही उत्पन्न ते लोकांमध्ये कशा प्रकारे विभागलं जातं याला उत्पन्नाचे वाटप आपण म्हणतो. की त्याच्यामधून उत्पन्नाची विषमता लक्षात येते, की उत्पन्न समान प्रमाणात वाटलं जाते किंवा उत्पन्न विषम प्रमाणात वाटलं जाते. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, प्रत्येक देशाला आणि प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्थेला भेडसावणारे 2 प्रश्न आहेत, दारिद्र्य आणि बेरोजगारी, बरोबर आहे. मग दारिद्र्य नेमकं आपण कशाला म्हणतो, बेरोजगारी कशाला म्हणायचं, हे दारिद्र्य आणि बेरोजगारीची नेमकी कारण काय आहेत, ते कशा पद्धतीने मोजलं जातं, मोजण्याचे निर्देशांक काय आहेत. मग ते जगात कुठले निर्देशांक, PQLI ऐकलं असेल तुम्ही, फिजिकल क्वालिटी ऑफ लाईफ इंडेक्स, दारिद्र्याचं मोजमाप करण्यासाठी वापरला जातो की लोकांच्या आरोग्याची परिस्थिती कशी आहे. त्याच्यानंतर दुसरा आहे मल्टी पुअर्टी इंडेक्स, बहुआयामी दारिद्र्याचा निर्देशांक, की दारिद्र्य मग ते कशा प्रकारे मोजायचं, त्याच्यामध्ये कोणकोणत्या घटकांचा विचार करायचा, ह्या 2 गोष्टी आहेत. आणि दुसरा आहे ते म्हणजे उद्योग आणि व्यापार. त्या अर्थव्यवस्थेचा सगळ्यात महत्वाचा जो घटक आहे तो म्हणजे उद्योग आणि व्यापार कशा प्रकारे चालतो. हे गोष्टी आपल्याला कुठं बघायच्या, जगाच्या अर्थव्यवस्थेच्या संबंधित काय आहेत आणि भारताच्या अर्थव्यवस्थेच्या संबंधित याची परिस्थिती कशी आहे. दुसरा चॅप्टर आहे आपला राष्ट्रीय उत्पन्न. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे कोणत्याही देशाला मिळणार एकूण उत्पन्न असतं. मग ते 2 प्रकारे मोजण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत दिले. राष्ट्रीय उत्पादन मोजमापनाच्या पद्धती दिले का इथं, राष्ट्रीय स्थूल देशांतर्गत उत्पन्न, क्षेत्रीय उत्पन्न, स्थूल राष्ट्रीय उत्पादन, निव्वळ राष्ट्रीय उत्पादन, निव्वळ देशांतर्गत, या सर्व ज्या काही संकल्पना आहेत त्या राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या संकल्पना आहेत. मग आपल्या भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्न कसं मोजलं जातं, त्याचा इतिहास काय आहे, आता सध्या कोणत्या प्रकारचे राष्ट्रीय उत्पन्न संकल्पना राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी वापरले जातात, त्याच्यासाठी विचारात घेतलं जाणार जे आधार वर्ष असतं, बेस इयर. बेस इयर म्हणजे आता सध्याचं कोणतं बेस इयर, आधार वर्ष कोणतं आहे, आधार वर्ष. आता हे चालू वर्ष आहे. आधार वर्ष म्हणजे असं वर्ष, एक सर्वसाधारण वर्ष निवडलं जातं की ज्या सर्वसाधारण वर्षामध्ये का 11-12, बरोबर. आधी 4-5 होतं, नंतर ते 11-12. आणि साधारणतः आधार वर्षाचा असा निकष असतो, चालू वर्षाच्या पाठीमाग किमान 10 वर्ष पाठीमागचं ते असावं बेस. तो सर्वसाधारण वर्ष असलं पाहिजे, कारण त्या सर्वसाधारण वर्षामध्ये त्या वर्षात त्या वस्तूंच्या किमती विशिष्ट प्रमाणात बदललेल्या नसल्या पाहिजे. ते आधार वर्ष निवडण्याचे निकष असतात. तुम्हाला त्याचा काही संबंध नाही, तुम्हाला फक्त एवढाच संबंध, चालू कालखंडामध्ये भारताचं राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी कोणतं वर्ष आधार वर्ष म्हणून निर्धारित करण्यात आलं. त्याचं उत्तर तेवढंच आहे, 2011-12. तुम्हाला ग्रुप सी ला ते वेगळं काही त्याच्यापेक्षा विचारलं जाणार नाही. म्हणजे सर्व राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पना आहेत. देशांतर्गत उत्पन्न आहे, उत्पादन. आता 2 गोष्टी बघायचं, उत्पादन आणि उत्पन्न. दरडोई उत्पन्न. उत्पादन म्हणजे काय, की वस्तू रूपात तयार केले. उत्पन्न म्हणजे काय, ती बाजारात नेऊन विकल्याच्या नंतर पैशात येणार, बरोबर आहे. समजा आपण 10 बेंचेस तयार केल्या, हे उत्पादन झालं. 10 बेंचेस, एका बेंचची किंमत समजा 2000 रुपये आहे किंवा 100 रुपये आहे. मार्केटमध्ये नेऊन त्या बेंच 10चे 10 विकल्याच्या नंतर आपल्याला 1000 रुपये मिळाले, ते उत्पन्न झालं, बरोबर आहे. उत्पन्न पैशामध्ये मोजलं जातं, उत्पादन वस्तू रूपात मोजलं जातं, बरोबर. हा फरक आहे. तर ह्या गोष्टी ज्यावेळेस मग आपण इथं आल्याच्या नंतर या राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या संबंधित भारतात अशा कोणत्या संस्था आहेत की ज्यांच्यावरती मुख्य जबाबदारी आहे ते राष्ट्राचं उत्पन्न म्हणजे भारताचं उत्पन्न आपल्या मोजायचं. त्याच्यामध्ये एक सांख्यिकी व आर्थिक कार्यक्रम मंत्रालय आहे, आणि दुसरी गोष्ट आहे NSSO, नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑर्गनायझेशन. हिचं काम आहे डेटा कलेक्ट करणं. आणि NSO, नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन, राष्ट्रीय सांख्यिकीय संस्था, हिचं डेटा प्रसिद्ध करायचं काम. दोघांचं लक्षात आलं, हे त्याच्यामध्ये बघायचंय.
आणि राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना त्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या मोजमापावरती परिणाम करणारे एक घटक असतो तो म्हणजे व्यापार चक्र. व्यापार चक्राच्या अवस्थांमध्ये राष्ट्राचं उत्पन्न अभासी स्वरूपाचं जाणवतं. म्हणजे उदाहरणार्थ व्यापार चक्राची एक अवस्था आहे तेजी. आणि या वर्षी समजा आपण जीडीपीचा ग्रोथ रेट काढतोय, उदाहरण म्हणून सांगतो, या वर्षी 10 बेंचेसचं उत्पादन केलं, बरोबर आहे, आणि 10 बेंचेसचं उत्पादन केलं. पुढच्या वर्षी पुढच्या आर्थिक वर्षात 10 बेंचेसचं उत्पन्न नाही झालं, 9 बेंचेसचं उत्पन्न झालं. किती? 9. आता उत्पादन काय झाले आपलं? कमी झाले. पण या वर्षी तसा जर ग्रोथ रेट काढला, मग आपण जीडीपी मोजला, स्थूल देशांतर्गत उत्पादन किती येणार आपलं? -10% येणार, बरोबर आहे. कारण 1 उत्पादन कमी झाले. परंतु मागच्या वर्षात एक बेंच 100ला होती आणि या वर्षात 30 बेंच 130ला झाली. कितीला झाली? 130ला. म्हणजे या वर्षी त्या 9 बेंच मार्केटमध्ये विकल्याच्या नंतर किती पैसे आले सांगा? किती? कारण 9च उत्पादन आहे, उत्पादन 9च आहे. मग समजा 100ला विकल्या तुम्ही, किती आले? 130 प्रमाणे 9 बेंच विकल्या, किती किती झालं बघा? किती हो? 13 किती झालं? 117. हा, म्हणजे 1170 रुपयाचं उत्पन्न आलं. उत्पादन कमी झाले. काय झालंय? उत्पादन कमी झाले पण उत्पन्न वाढले, पैशातलं उत्पन्न. पण ते कशामुळे वाढलं? व्यापार चक्राच्या अवस्थेनं, ज्या काही व्यापार चक्र असतात त्या व्यापार चक्राची एक अवस्था आहे तेजी, भाववाढ. फक्त वस्तूच्या किमती वाढल्या म्हणून उत्पन्न वाढलं, प्रत्यक्षात उत्पादन वाढलंय का? नाहीये. मग अशा प्रकारच्या ज्या काही घटना असतात की ज्या राष्ट्रीय उत्पन्नावरती परिणाम करतात ते आपल्याला बघायचं. दुसरं आहे दारिद्र्य, बेरोजगारी आणि विकास. की देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये सगळ्यात महत्वाचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांपैकी एक आहे ते म्हणजे दारिद्र्य. दारिद्र्य कसं म्हणायचं, कोणत्या अवस्थेला? मग भारतातली दारिद्र्याची परिस्थिती काय होती, ऐतिहासिक दृष्टिकोनातून दारिद्र्य कसं मोजलं गेलं आतापर्यंत, कोणकोणत्या अशा व्यक्ती होत्या, कोणकोणत्या अशा समित्या होत्या की ज्यांच्यावरती ती मुख्य जबाबदारी दिली, आणि दारिद्र्य मोजण्यासाठी त्या समित्यांनी त्या त्या कालखंडानुसार, कसं त्या त्या कालखंडानुसार कोणते निकष वापरले. आधी आपल्याकडे दारिद्र्य मोजण्याचे म्हणजे बेसिकली 2 निकष वापरतात. पहिला असतो तो म्हणजे कॅलरीज, की तुम्हाला त्या व्यक्तीला त्या दैनंदिन जीवनामध्ये जे आवश्यक असणारे कॅलरीज मिळतात का. उष्मांकावरती आधारित दारिद्र्याचं मापन आणि उपभोग खर्चावरती आधारित दारिद्र्याचं मापन. की ग्रामीण भागामध्ये व्यक्ती राहतो, दरडोई त्यांनी किती प्रत्येक दिवस किती खर्च केला पाहिजे एका व्यक्तीपोटी. शहरी भागात वेगवेगळ्या कमिट्यांनी वेगवेगळे अंदाज दिलेले आहेत, बरोबर आहे. लेटेस्टचा जो दारिद्र्याचा आपल्याकडे अंदाज आहे तो कोणत्या कमिटीचा आहे? सुरेश तेंडुलकर कमिटी 2012चा. त्याच्यावरती अजूनही अधिकृत अंदाज आपल्याकडे उपलब्ध नाही. लक्षात आलं का? मग या ज्या कमिटी आहे, मग सुरेश तेंडुलकर कमिटी, केळकर कमिटी, दांडेकर कमिटी, रथ कमिटी, मग ती पाठीमागे आपल्याला बघता येते की हे असं असं मोजायचंय आपल्याला. मग त्याचे दारिद्र्याचे काही निर्देशांक असतात की कशा प्रकारे दारिद्र्य मोजलं पाहिजे. त्यात हे दिले बहुआयामी दारिद्र्याचा निर्देशांक, मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स सगळ्यात जास्त वेळा विचारला जातो. या सर्वांच्या बाबतीत एकच गोष्ट करायची, ते म्हणजे काय? फॅक्च्युअल गोष्ट. कॉन्सेप्ट काय आहे, ती कुठून आली, त्याचं वैशिष्ट्य काय आहे, किंवा त्याचं मूळ ज्याला कॉन्सेप्ट कोर पार्ट काय आहे आणि त्याचं ऍप्लिकेशन काय आहे, एवढंच. याच्या व्यतिरिक्त जास्त तुम्ही काय बघण्याच्या ह्याच्यामध्ये प्रयत्नात राहू नका. दुसरं आहे ते म्हणजे बेरोजगारी आणि विकासाचे निर्देशांक. बेरोजगारीच्या मध्ये सोपी गोष्ट आहे. बेरोजगारी म्हणजे काय असते? एखाद्या व्यक्तीची काम करण्याची इच्छा आणि पात्रता आहे, मात्र त्याला प्रचलित वेतन दरावरती कामच उपलब्ध होत नाही, त्याला आपण बेकार म्हणतो. मग हे ग्रुप सी ला बऱ्यापैकी या बेकारीवरचे प्रश्न विचारतात, प्रकारांवरती विचारतात की हंगामी बेरोजगारी म्हणजे काय, प्रच्छन्न बेरोजगारी म्हणजे काय, त्याला छुपी बेरोजगारी असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर चक्रीय बेरोजगारी म्हणजे काय, तांत्रिक बेरोजगारी म्हणजे काय, घर्षणात्मक बेरोजगारी म्हणजे काय, आणि बेरोजगारी मापनाच्या संस्था कोणत्या आहेत भारतामध्ये, आणि आता भारतामध्ये बेकारीचं प्रमाण किती आहे. आणि बेकारीचं प्रमाण बघत असताना 3 क्षेत्र महत्वाचे आहेत. कृषी क्षेत्रामध्ये बेकारीचं प्रमाण काय आहे, बेरोजगारीचं प्रमाण काय आहे, औद्योगिक क्षेत्रातलं बेरोजगारीचं प्रमाण काय आहे, आणि सेवा क्षेत्रातलं बेरोजगारीचं प्रमाण काय. याच्यापेक्षा वेगळं काय तिथं विचारत नाही तुम्हाला, तेवढं. दुसरी गोष्ट पुढं, की आतापर्यंत भारत सरकारने किंवा राज्य सरकारने बेरोजगारी दूर करण्यासाठी कोणकोणत्या प्रकारच्या योजना राबवलेल्या आहेत.
हे बऱ्याच वेळा विचारलं जातं. योजनांवरती कोणती कोणती, त्यानंतर ना हा एक सिलेबसचा ओव्हरव्ह्यू झाला की मी सरांनी तुम्हाला इथं ओपन केलं असेल की एक मी ग्रुप सीच्या 2018 पासूनच्या जेवढ्या काही परीक्षा झालेल्या त्याचं एक PDF मिळाले मला PYQचं. ते नंतर तुम्हाला सांगतो की कशा प्रकारे आपण सिलेबस बघितले, कशा प्रकारे PYQ विचारले जातात की त्याची लेवल काय आहे. काय तुमच्याकडे आहे ना ते? नाही, हा ते पाठवला, सर पाठवले, त्याच्याकडे आहे किंवा सर पण पाठवतो. मी पण तुम्हाला ते इथंच ओपन करणार आहे. पुढची गोष्ट आहे ते म्हणजे पैसा किंवा चलन ज्याला आपण म्हणतो, याच्यावरती पण प्रश्न विचारले जातात. ग्रुप सीच्या दृष्टिकोनातून हा टॉपिक महत्वाचा आहे. सोपा टॉपिक आहे. पैसा कशाला म्हणायचा? पैशाचे प्रकार किती असतात? दोनच प्रकार आहेत पैशाचे, धातू पैसा आणि कागदी पैसा. आणि आधुनिक काळात तुम्ही आल्याच्या नंतर ना आत्ताचा जो आहे तो म्हणजे आभासी चलन. तर दिलं द्या असं दिले आभासी चलन, क्वासाई मनी त्याला म्हटलं जातं. आभासी चलन म्हणजे ते आता आपण ऑनलाईन पेमेंट, UPI युनिफाईड पेमेंट इंटरफेस जो आहे आपला, त्याच्या माध्यमातून आपण काय करतोय? व्यवहार करतो. ऍक्च्युअली ते पैशाच काम करते, पण प्रत्यक्ष दिसतंय का आपल्याला? नाही. पैसा आहे पण फिजिकल आहे का? जसं आपल्याला कळतं, आता समजा 500ची नोट मला कोणी दिली, ती फिजिकल आहे, तो कागदी पैसा आहे. आणि एक 20चा कॉईन दिला, मी त्याला टच करू शकते, मला ते चेक करावं लागते, बाई खरं आहे, खोटं आहे, नकली आहे. बरोबर आहे. तसं आभासी पैशामध्ये काय आहे का? नाही, पण पूर्ण व्यवहार होत आहे. जसं मला 10 रुपये देऊन एक वस्तू जी मिळायची पहिली फिजिकल 10 रुपीजची करन्सी, तीच आता मी 10 रुपये ऑनलाईन ट्रान्सफर केले तरी मला मिळतंय, आभासी पैसा. दुसरी गोष्ट आहे की वैध चलन. कोणत्या चलनाला त्याला अधिकृत पैसा असं देखील म्हटलं जातं. ते RBIच्या नियमानुसार RBI ठरवतो कोणता विधिग्राह्य पैसा ज्याला आपण म्हणतो. उदाहरणार्थ काय, जुन्या 500च्या आणि 1000च्या नोटा आता चालतात का? जरी RBIने त्याला प्रिंट केलेला असेल तरी नाही चालत. का नाही चालत? कारण RBIने त्याची मान्यता काढून घेतलेली आहे. त्याला काय नाहीये, ते वैध चलन नाहीये, विधिग्राह्य नाहीये ते. कळलं? दुसरी गोष्ट आहे विमुद्रीकरण, ज्याला आपण काय म्हणतो डिमॉनिटायझेशन. की कधी आता डिमॉनिटायझेशनचा सगळ्यात सोपा अर्थ एवढाच आहे की ज्या वेळेला मध्यवर्ती देशाच्या मध्यवर्ती बँकेला असं वाटतं की देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये चलनात असलेली जी काही पैसे आहेत किंवा जे पण काही करन्सी असेल, ती करन्सी आता अर्थव्यवस्थेच्या हिताचे नाहीये किंवा अर्थव्यवस्थेमध्ये ठेवणं उपयोगाचे नाही, त्यावेळेस ते चलन काय केलं जातं, त्याची मान्यता, त्याची वैधता काढून घेतली जाते. डिमॉनिटायझेशन, त्याला विमुद्रीकरण म्हटल्याच्या नंतर आपल्याला कळतं की का केलं जातं, त्याची कारण काय आहेत आणि भारतामध्ये आतापर्यंत किती वेळा असं डिमॉनिटायझेशन झालेलं आहे, कोणकोणत्या नोटांचं डिमॉनिटायझेशन झालेलं आहे. बरोबर, या गोष्टी त्याच्यामध्ये आपल्याला बघता येतात. पुढचा आहे सगळ्यात महत्वाचा टॉपिक, तो म्हणजे भाववाढ किंवा चलनवाढ. हा ग्रुप सीच्या दृष्टिकोनातून टॉपिक महत्वाचाच आहे. याच्यावरती प्रश्न विचारले जात आहेत. टेंडन्सी जास्त आहे त्याची. काय जास्त टेंडन्सी? त्याचं कारण असं की हा सर्वसामान्य लोकांच्या दैनंदिन जीवनमानाशी संबंधित असणारा विषय आहे. अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून हा सर्वात सेन्सिटिव्ह विषय किंवा जास्त संवेदनशील विषय गणला जातो. म्हणून हा चलनवाढ किंवा भाववाढ याच्यावरती आपल्याला बघायचे. दोन गोष्टी आहेत की पुनर्निर्धारित काय भाववाढ असते, दुसरी आहे म्हणजे ते त्याचा पैशाच्या साठ्याशी काय संबंध आहे. आता भाववाढ म्हणजे काय, सोपं सांगतो आपण की भाववाढ म्हणजे जेव्हा अर्थव्यवस्थेच्या विशिष्ट कालखंडामध्ये वस्तू आणि सेवांच्या किमतीमध्ये सातत्याने वाढ होत जाते. कशी? सातत्याने, त्याला आपण भाववाढ असं म्हणतो. भाववाढीचा संबंध फक्त एकाच गोष्टीशी आहे, तो म्हणजे वस्तूला असणारी मागणी आणि वस्तूचा असणारा पुरवठा. ज्या वेळेला वस्तूच्या पुरवठ्यापेक्षा वस्तूची मागणी जास्त होते, काय सांगितलं मी, वस्तूंची संख्या, बाजारात उपलब्ध असणाऱ्या वस्तूंची संख्या हे त्याची मागणीपेक्षा कमी असते, त्यावेळेस लोक काय करतात, जास्त पैसे देऊन तिला खरेदी करतात, म्हणजे ती भाव वाढवते. आता लोक जास्त पैसे का देतात? कारण आहे की लोकांकडे तेवढा पैसा आहे. मग तो संबंध येतो पैशाच्या साठ्याशी आणि पैशाच्या पुरवठ्याशी. साठा किती होता पैशाचा, पुरवठा किती झाला, जास्त पैसा लोकांकडे आहे म्हणून लोक त्या वस्तूला तो तेवढा पैसा द्यायला तयार आहे. मग ती भाववाढ काय? भाववाढीचे प्रकार, वेगवेगळे प्रकार भाववाढीचे आहेत. चालती म्हणजे रानती भाववाढ, चालती भाववाढ, धावती भाववाढ, घौडदौडीची म्हणजे जरा हायपर इन्फ्लेशन असं म्हणतो आपण. हे वेगवेगळे प्रकार तुम्हाला बऱ्यापैकी विचारलंय की जर अर्थव्यवस्थेमध्ये भाववाढीचा दर
हा 10% किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर ती भाववाढ खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडते, हे तुम्हाला लक्षात आहे. त्याच्यानंतर भाववाढीची वैशिष्ट्य, चलनवाढीची वैशिष्ट्य काय असतात? सोपं आहे. वस्तूंच्या संख्येपेक्षा पैशाचा पुरवठा जास्त असतो, जास्त मागणी असते, त्यावेळेस वस्तूंच्या किमती वाढलेल्या असतात, पैशाचं मूल्य कमी झालेलं असतं. बऱ्याच वेळा विचारलं जातं भाववाढीच्या कालखंडामध्ये पैशाच्या मूल्यात खालीलपैकी कोणता बदल होतो? तर भाववाढीच्या काळात पैशाचं मूल्य कमी झालेलं असतं. किंमत आणि मूल्य याच्यामध्ये फरक आहे. पैशाचं मूल्य म्हणजे काय? पैशाचं मूल्य याचा अर्थ सोपा आहे की पैशाच्या एका विशिष्ट परिमाणाच्या माध्यमातून, काय परिमाण आहे म्हणजे 10 रुपये, 100 रुपये, 500 रुपये, 1000 रुपये, परिमाणाच्या माध्यमातून आपण किती वस्तू आणि सेवा प्रत्यक्षपणे बाजारात जाऊन खरेदी करू शकतो, त्याला पैशाचं वास्तव मूल्य असं म्हणतात. सोपं उदाहरण सांगतो. आपल्याकडे 100 रुपये आहेत, पेन घ्यायला आपण मार्केटमध्ये गेलो आणि पेनची किंमत 10 रुपये आहे. 100 रुपयात किती पेन आले आपल्याला? 10 पेन आले. म्हणजे 100 रुपयाचं मूल्य वस्तू रूपात किती आहे? 10 पेन. आता गृहीत धरा भाव वाढ झाली. काय झालं? भाव वाढ झाली म्हणजे त्या पेनची किंमत वाढली. आता पेनची किंमत 10 वरून 12 झाली. काय झाली? पेनची किंमत 10 वरून 12 झाली. आता आपण 100 रुपये बाजारात घेऊन गेल्याच्या नंतर आपल्याला पहिल्यासारखे 10 पेन येतील का? काय होणार? पेन कमी होणार ना, म्हणजे पेनची संख्या कमी होणार. याचा अर्थ 100 रुपयाचं मूल्य काय झालं? कमी झालं. लक्षात आलं? पैशाचं मूल्य म्हणजे पैशाच्या साह्याने खरेदी करू शकत असलेल्या वस्तूंची संख्या. मग भाववाढ झाली, पैशाचं मूल्य कमी होणार. याचा उलट तुम्हाला सांगतो, मंदी आली किंवा काय आपण ज्याला म्हणतो चलन घट झाली. मग चलन घट झाली म्हणजे काय? म्हणजे भाववाढ कमी झाली. मग आता तो 10 रुपयाचा पेन, आता तोच पेन आपल्याला 8 रुपयाला मिळायला लागला. किती? 8. आता आपण 100 रुपये मार्केटमध्ये घेऊन गेलो, आपण किती पेन घेणार? किती घेणार? 100 रुपये तेच आहेत आपल्याकडे, फक्त पेनची किंमत 10 वरून 5 झाली, 10 वरून 8 झाली. आता आता किती घेणार आपण? 100 रुपयाची पेन किती येणार? 12 पेन येणार. म्हणजे पेनची संख्या काय वाढली? झाली वाढली, म्हणजे पैशाचं मूल्य वाढलं. अहो मॅडम वाढलं. आणि एवढं जरी तुम्ही लक्षात ठेवलं तरी तुम्ही 1 मार्क्स तुम्हाला मिळणार. भाववाढीच्या काळात पैशाचं मूल्य कमी होतं आणि मंदीच्या काळात पैशाचं मूल्य वाढतं. मग याच्यामध्ये आहे की मग किमतीतील चढ उतार कोणत्या कारणाने होतात. त्याच्यानंतर किंमत निर्देशांक आहे की भाववाढ झाली कशावरून ठरवायचं, बरोबर आहे. मग भाववाढ झाली ठरवायचं कशावरून, याचे काही निर्देशांक दिलेले आहेत. 2 प्रकारचे आता सध्या ट्रेंडिंग मध्ये असणारे आणि स्पर्धा परीक्षांच्या दृष्टिकोनातून महत्वाचे असणारे निर्देशांक, ते म्हणजे पहिला होलसेल प्राइस इंडेक्स WPI, दुसरा आहे CPI कन्झ्युमर प्राइस इंडेक्स. ठोक किंवा घाऊक बाजारामध्ये जर ठराविक वस्तूंच्या किमती वाढल्या असतील तर त्याला होलसेल प्राइस इंडेक्स मध्ये वाढ होते आणि प्रत्यक्ष लोकांना किती किमतीला ती वस्तू मिळतीये, बरोबर आहे. म्हणजे समजा आता किंमत निर्धारण कसं कसं बदलतं. पहिल्यांदा असतो प्रोड्युसर, उत्पादक. उत्पादक कोणाला विकणार? त्या वस्तू व्यापाऱ्यांना. व्यापारी कोणाला विकणार? होलसेलरला. होलसेलर कोणाला विकणार? रिटेलरला. मग रिटेलरला मिळणारे जे होलसेलर कोणाला विकणार? रिटेलर. रिटेलर कोणाला विकतो? ग्राहकांना. मग ग्राहकांना वस्तू प्रत्यक्षात कितीला मिळते, होलसेलरला ती वस्तू कितीला मिळते, याच्यावरून ठरतं की त्याचे निर्देशांक. मग हे 3 आहे. मग त्याच्यामध्ये परत आता तुम्हाला इथं ग्रुप सी ला माझ्या माहितीप्रमाणे गरजच नाहीये, पण ती ग्रुप बी किंवा तुम्ही राज्यसेवेचा विचार केला तर तिथं आहे की होलसेल प्राइस इंडेक्स. कोणासाठी होलसेल प्राइस इंडेक्स? 2 लोकांसाठी काढला जातो. ऍग्रिकल्चरल लेबर, जे शेती क्षेत्रामध्ये काम करणारे असतात लेबर, त्यांच्यासाठी. आणि दुसरा असतो इंडस्ट्रियल लेबर, जे उद्योग क्षेत्रामध्ये काम करतात त्यांच्यासाठीचा तो इंडेक्स काढला जातो. मग ते काय आहे, सध्या त्याचं मापन किती घेतात, बास्केट काय आहे, मला वाटत नाही की हे तुम्हाला ग्रुप सी साठी तेवढं महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट आहे चलनवाढीची कारणे काय, चलनवाढीचे परिणाम काय आहे. काय चलनवाढ होती? चलनवाढ होण्याची कारणे सोपं सांगितलं तुम्हाला. पैशाच्या पुरवठ्यामध्ये वाढ होती आणि पैशाच्या पुरवठ्यामध्ये वाढ झाल्यामुळे लोकांकडे येणारा पैसा वाढतो. मग पैशाच्या पुरवठ्यामध्ये वाढ करणारे 2 सगळ्यात महत्वाचे घटक आहेत, तुमच्या लगेच लक्षात आलं पाहिजे. एक आहे सरकार, दुसरी आहे केंद्रीय मध्यवर्ती बँक. एक तर केंद्रीय मध्यवर्ती बँक जर काय करत असेल की जास्त नोटा छापून मार्केटमध्ये आणत असतं, पैशाचा पुरवठा वाढतो. किंवा केंद्रीय बँकेचं एक धोरण आहे
ज्याला चलनविषयक धोरण किंवा मौद्रिक धोरण म्हणतो. जर केंद्रीय मध्यवर्ती बँक स्वस्त पैशाचं धोरण राबवत असेल, कसं स्वस्त, तर अर्थव्यवस्थेमध्ये पैशाचा पुरवठा वाढणार, लोकांकडे पैसे वाढणार, लोक जास्तीची खरेदी करणार, भाव वाढवणार. दुसरं आहे महाग पैशाचं धोरण. महाग पैशाचं धोरण म्हणजे केंद्रीय बँक काय करणार, लोकांकडे जाणारा पैसा कमी करण्यासाठी महाग पैशाचे धोरण वापरलं जातं, बरोबर. मग लोकांकडचा पैसा कमी होतो, ऑटोमॅटिक त्यांची क्रय शक्ती कमी होते, डिमांड कमी होते, परत महागाई नियंत्रणात येते. दुसरं आहे सरकार मार्फत लोकांकडे एक तर पैसा जातो किंवा सरकार लोकांकडचा पैसा सरकारकडे येतो. त्याचं सगळ्यात मोठं म्हणजे साधन आहे अंदाजपत्रक. अंदाजपत्रकामधले जे एकूण अंदाजपत्रीय धोरण किंवा सरकारचं राजकोषीय धोरण असं म्हटलं जातं. वित्तीय धोरण पुढे असेलच कुठं वित्तीय धोरण, मग ते काय काही इथं आहे राजकोषीय धोरण, ते पुढे सांगतो. सरकार काय करतं, सरकारला एक महत्वाची गोष्ट दिसतंय का, दिसतंय. सरकार काय करतं, सरकार लोकांकडे एकतर पैसा वाढवतं किंवा पैसा कमी करतं. मग राजकोषीय धोरणाचे 4 मुख्य साधने कायम लक्षात ठेवायचे, आणि ह्याच्यावरती ग्रुप सी ला हमखास प्रश्न विचारला जातो. एक खालीलपैकी कोणतं साधन राजकोषीय धोरणाचं नाही, किंवा खालीलपैकी कोणती साधने राजकोषीय धोरणाची आहेत. राजकोषीय धोरणाचे मुख्य 4च साधने. एक आहे कर, दुसरा आहे सरकारी कर, सरकारी खर्च, सरकारी कर्ज आणि अंदाजपत्रकीय धोरण. तुटीचं अंदाजपत्रक आहे का शिल्लकीचं अंदाजपत्रक आहे, याच्यावरून ठरतं की अर्थव्यवस्थेमध्ये पैसा जाणार का अर्थव्यवस्थेमधून पैसा लोकांचा सरकारकडे येणार. जर सरकार स्वस्त धोरण किंवा उदार राजकोषीय धोरण राबवत असेल, लोकांकडे जास्त, मग त्यात सरकार काय करते की कर कमी करणार, लोकांचा कर कमी केले की लोकांकडे जास्त पैसे राहतात, लोक जास्त खरेदी करणार, खर्च जास्त करणार, सार्वजनिक कर्जाची परतफेड करणार, आणि अंदाजपत्रक तुटीचं मांडणार, उत्पन्नाचे खर्च जास्त करणार. या तीनही बाजूनी काय होते की लोकांकडे पैसे जास्त जात आहेत, लोकांकडे जास्त पैसा आला, लोक जास्त खरेदी करणार, जास्त खरेदी केल्याच्या नंतर पुन्हा मागणी वाढणार, पुन्हा किमती वाढणार, भाव वाढणार. उलट जर मंदीची परिस्थिती असेल, म्हणजे तेजीची परिस्थिती असेल, तर काय म्हणणार सरकार, महाग पैशाचं धोरण, लोकांकडचा पैसा स्वतः काढून घेणार. अशा प्रकारचे धोरण राबवून सरकार काय करतं, वेगवेगळ्या प्रकारची म्हणजे भाववाढीवरती नियंत्रण ठेवलं. मग भारतातील चलनवाढ आणि भाववाढीची परिस्थिती काय, आपल्याला विचारलं जातं की आता भाववाढ सध्या मागील आर्थिक वर्षामध्ये भाववाढीचा दर काय होता, भारतामध्ये सरासरी भाववाढ किती आहे, असे प्रश्न ते छोटे तुम्हाला 1-3-4 प्रश्न देतो. त्याच्या व्यतिरिक्त काय ग्रुप सी ला तर काही विचारणार नाही. पुढचा आहे भारताचा वित्तीय बाजार. 2 प्रकारचे बाजार असतात, एक नाणे बाजार आहे आणि एक भांडवल बाजार आहे. वित्तीय बाजार म्हणजे हेच अशा प्रकारचा बाजार ज्या ठिकाणी लोक वित्तीय साधनांची खरेदी विक्री करतात, बरोबर आहे. आणि त्याचे 2, एक अल्पकालीन बाजार आणि दीर्घकालीन बाजार. अल्पकालीन बाजार म्हणले की नाणे बाजार म्हटलं जातं, दीर्घकालीन बाजार म्हणले की भांडवल बाजार म्हटलं जातं. कळलं. मग आपल्याला फक्त बघायचं की नाणे बाजार म्हणजे काय, नाणे बाजारामध्ये कोणकोणती साधनं असतात, आणि त्याचा, आणि हे तर तुम्हाला साधनेच विचारतील किंवा कदाचित ड्युरेशन विचारतील, की मनी मार्केटमध्ये असणारे जे काही चलनविषयक म्हणजे क्रेडिट इन्स्ट्रुमेंट असतात, मग समजा कमर्शियल पेपर असेल, दुसरं ट्रेझरी बिल असतील, मग त्यांचा कालावधी किती असतो, आणि कोणतंही नाणे बाजारातलं साधन असेल त्याचा कालावधी 1 वर्षापेक्षा कमीचा असतो. मग तो किती, 7 दिवसापासून ते 364 दिवसापर्यंत किंवा 365 दिवसापर्यंत त्याचा कालावधी असतो, ते आपण नंतर बघणार. दुसरा आहे शेअर बाजार आणि भांडवल बाजार, आणि यांच्यावर नियंत्रण ठेवणारा एक वित्तीय नियामक असतो, त्याचं नाव आहे सेबी, सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. ह्याच्यावर डायरेक्ट प्रश्न विचारला जातो, 1 प्रश्न आणि एकाचं उत्तर 1 मार्क तुमचा आताच फिक्स करतो. भारताचा भांडवली बाजार किंवा वित्तीय बाजार नियंत्रण करण्याचं काम खालीलपैकी कोणती संस्था करते, सेबी. आणि त्याच्यामध्ये शब्द एक कीवर्ड लक्षात ठेवायचा, प्रतिभूतींचा बाजार. कळलं. भारतातील प्रतिभूतींचा बाजार खालीलपैकी कोणती संस्था नियंत्रित करते, त्याचं उत्तर एकच, सेबी. मागच्या आता पण ग्रुप बी ला का सी ला प्रश्न होतात, जे परीक्षा झाली तुमची मध्ये बीचीच,
बघा क्वेश्चन पेपर काढलेला असेल. मग या एवढ्या सोप्या गोष्टी, फक्त काय आहे, तुम्हाला दिलंय जास्त पण तुम्हाला करायचंय कमी, आणि ते स्मार्ट वे न करायचंय. पुढं आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, जो विचारला जाणारा प्रश्न किंवा टॉपिक, ती म्हणजे रिझर्व्ह बँक. रिझर्व्ह बँकेवरती आतापर्यंत प्रत्येक प्रश्न पत्रिकेमध्ये प्रश्न असतात. बघा तुम्ही काढून जर बघितलं, टेंडन्सी जास्त आहे. कसे आहे, जास्तीच म्हणजे रिझर्व्ह बँक, आणि आता ते पहिले स्थापनेवरती वगैरे प्रश्न विचारत नाही. मग आपल्याला काय की मुख्य प्रश्न विचार, रिझर्व्ह बँकेची मुख्य उद्दिष्टे काय आहेत, खालीलपैकी कोणती उद्दिष्टे रिझर्व्ह बँकेच्या धोरणाची असतात, त्याला मौद्रिक धोरण असं म्हणतो आपण. दुसरी गोष्ट, मौद्रिक धोरणाचे साधन काय आहे, त्याला चलनविषयक धोरण असं म्हटलेलं आहे. रिझर्व्ह बँकेची रचना कशी केली, थोडक्यात रिझर्व्ह बँक स्थापन केली झाली आणि त्याची रचना कशी, किती गव्हर्नर आणि किती डेप्युटी गव्हर्नर असतात, आणि नवीन त्या रिझर्व्ह बँकेच्या कामकाजाशी संबंधित काही वेगळ्या समिती असतात. आता मॉनिटरी पॉलिसी कमिटी नव्यानं अपॉइंट केलेली, चलनविषयक धोरण समिती, मग त्याचा अध्यक्ष कोण, त्याचा त्याची नेमणूक कोण करत, ते आपण नंतर बघू त्याच्यामध्ये. मग त्यांचं सगळ्यात महत्वाचं विचारलं चलनविषयक धोरणाविषयी, किंवा ज्याला आपण मौद्रिक धोरण असं म्हणतो, आरबीआयचं मौद्रिक धोरण. आरबीआयचं मौद्रिक धोरण हे कशाशी संबंधित आहे, आरबीआय स्वतःच्या चलनविषयक धोरणाच्या माध्यमातून फक्त एकच गोष्ट करायचा प्रयत्न करते, ती म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये विशिष्ट काळात असणाऱ्या पैशांची जी संख्या आहे ती कमी जास्त करणं. त्याचं का, ते कशासाठी कमी जास्त करायचं, अर्थव्यवस्थेचा विकास चांगल्या पद्धतीनं व्हावा, आणि सगळ्यात महत्वाचं महागाई आणि मंदी, चलनवाढ किंवा चलनघट या दोन्ही अवस्था टाळून अर्थव्यवस्थेमध्ये असणारी किंमत पातळी एका नॉर्मल लेवलला ठेवणं, की जे आर्थिक विकासासाठी आवश्यक असते. आणि त्याच्यासाठी पैशाच्या पुरवठ्याचा परिणाम चलनवाढीवरती होतो. जसं तुम्हाला सांगितलं, पैसा वाढला चलन वाढणार, पैसा कमी झाला चलन घट होणार, म्हणजे मंदी येणार. हे तेजी आणि मंदी, जे व्यापार चक्राच्या त्या तुम्हाला दोन अवस्था टोकाच्या सांगितल्या, त्या टाळण्यासाठी चलनविषयक धोरण राबवून आरबीआय काय करते, पैशाच्या संख्येमध्ये बदल करते. आता ती कशा प्रकारे बदल करते त्याचे साधन, दोन प्रकारचे चलनविषयक धोरण आहे आरबीआयचे, त्याचे प्रकार आहेत, या दोन अप्रोच आहेत. एक आहे संख्यात्मक धोरण आणि दुसरं आहे गुणात्मक धोरण. मग संख्यात्मक धोरणाची संख्यात्मक साधने, गुणात्मक धोरणाची गुणात्मक साधने. क्वांटिटेटिव्ह मॉनिटरी पॉलिसी आणि क्वालिटेटिव्ह मॉनिटरी पॉलिसी असं म्हणतात. त्याचे पण संख्यात्मक धोरणाची 4 साधने फिक्स आहेत, ज्याच्यावरती पैसे प्रश्न विचारतो. एक आहे बँक दर, दुसरा आहे CRR, तिसरा आहे SLR, आणि चौथा आहे रेपो ट्रान्झॅक्शन. बरोबर, म्हणजे रिव्हर्स रेपो, रेपो आणि रिव्हर्स रेपो, हे तुम्हाला तिथे मी सांगतो. हे बऱ्यापैकी विचारलं जातं. आत्ताच सांगतो तुम्हाला, खालीलपैकी कोणती साधने ही आरबीआयच्या चलनविषयक धोरणाची संख्यात्मक साधने आहेत, ओळख. तोंडपाठ करून हे त्याचं तुम्हाला माइंड मॅप मी देणार. हे ग्रुप सी ला याच्यापेक्षा वेगळं काही नाहीये, बरोबर आहे का, वेगळं काही बघा तुम्ही. किंवा गुणात्मक साधने कोणती, मग असं बऱ्याच वेळा विचारलं जातं की खालीलपैकी कोणती साधने चलनविषयक धोरणाची साधने आहे. मग त्यात दिलं जातं बँक दर, कर, सरकारी खर्च आणि CRR, राखीव निधीचे प्रमाण. काही तुम्हाला राजकोषीय धोरणाची साधने दिली जातील, काही मौद्रिक धोरणाची साधने दिली जातील. विचारलं जाईल खालीलपैकी कोणती साधने मौद्रिक धोरणाची किंवा कोणती साधने राजकोषीय धोरणाची. तोंडपाठ करून ठेवायचं, बाकी काही नाही, एकदम सोपं आहे. दुसरी गोष्ट आहे आरबीआयची कार्य. आतापर्यंत विचारले गेलेल्या प्रश्नांपैकी चलन निर्मितीच्या कार्यावरती आरबीआय वरती प्रश्न विचारला जातो. मग आरबीआय चलन निर्मिती करते, चलन निर्मितीचे अधिकार आरबीआयच्या कोणत्या कायद्यानुसार आरबीआय कडे आहेत, मग चलन निर्माण करण्याची आरबीआयची ठिकाणं कोणकोणती आहेत ते तुम्हाला सांगतो की कोणतं ठिकाण कुठं, आणि आरबीआय कुठल्या प्रकारचं चलन छापते. सर्व चलन आरबीआयला जारी करण्याचा अधिकार नाही, की आरबीआय करत पण नाहीये. कोणती चलन किंवा कोणती चलन आरबीआय हे करत नाही, म्हणजे प्रिंट करत नाही. 1 रुपयाची नोट आणि नाणी हे फक्त भारत सरकारच्या वित्त मंत्रालयामध्ये. 1 रुपयाची नोट कोणामार्फत जारी केली, त्याची भारत सरकारचं वित्त, त्याच्या वित्त सचिवाची सही असते. बाकीची जी करन्सी ती आरबीआय छापते, बरोबर आहे. मग कुठं मग टांगसाळ किती आहेत, कुठं नाणी छापली जातात, कुठं नोटा छापल्या जातात, मग ते नंतर आपण
त्या वेळेला बघू. दुसरी आरबीआयच्या काही स्कीम आहेत, म्हणजे सगळ्या योजना आहेत. अग्रणी बँक योजना असेल, अग्रक्रम क्षेत्र कर्ज योजना आहे, अकार्यकारी संपत्ती ज्याला नॉन परफॉर्मिंग असेट असं म्हटलं जातं, एनपीए. एनपीएच्या बाबतीत आरबीआयचे काही रूल आहेत. या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आपण बघतो. आणि काय भांडवल पर्याप्तता आणि बेसल निकष, ग्रुप सी साठी हे काही कामाचं नाही, तरी मी तुम्हाला सांगणार आहे. पण इथपर्यंत गोष्टी महत्वाच्या आहेत. हे बघा इथपर्यंत अच्छा. आता हा सिलेबस करताना मी ते ग्रुप बी ह्याच्यानुसार केलंय, त्याच्यामुळे ते आले. ठीक आहे. आता हे सगळ्यात महत्वाचं प्रकरण सार्वजनिक वित्त. बरोबर. याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं सार्वजनिक वित्त काय आहे. मग त्याच्यामध्ये सार्वजनिक वित्त, राजकोष धोरण, अर्थसंकल्पाचा इतिहास, त्याच्यानंतर अर्थसंकल्पाचे गुणधर्म, अर्थसंकल्पाचे प्रकार, त्याला कन्सोलिडेटेड फंड असं म्हणतो, सार्वजनिक निधी, त्याच्यानंतर धन विधेयक किंवा अर्थविधेयक, वित्त मंत्रालय, अर्थसंकल्पीय कार्यपद्धती, त्यातल्या व्याख्या आणि तुटीचे प्रकार. तुटीच्या प्रकारावरती प्रश्न विचारले जातात. त्याच्यानंतर याच्यावरती प्रश्न असतात, धन विधेयक, वित्त विधेयक, आणि त्याच्यावरती संविधानात्मक तरतुदी विचारतात. बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढचं आहे ते म्हणजे सार्वजनिक निधी, आणि सार्वजनिक निधीचा वापर कसा केला जातो या गोष्टी. आणि पुढं आता सगळ्यात महत्वाचं येत आहे तुटीचा अर्थ भरणं म्हणजे काय, सरकारची देणे काय, सार्वजनिक लेखी आणि लेखापरीक्षण. लेखापरीक्षणावरती पण प्रश्न असतो की भारतामध्ये लेखापरीक्षणाचं कार्य कुठल्या संस्थेमार्फत केलं जातं आणि त्याची संविधानिक तरतूद काय आहे. पुढचं आहे संसदेच्या काही वेगवेगळ्या वित्तीय समित्या असतात त्या. कर रचना हा टॉपिक अतिशय महत्वाचा आहेच, त्याला तुम्ही नाकारून चालत नाही. बरोबर आहे. करावरती प्रश्न मी बघितले. आता तुम्हाला सर हे केलंय ना, ते क्वेश्चन पेपरची पीडीएफ घ्यायची आपल्याला, त्या झाला ते 5 मिनिटात पुढे तुम्हाला मी दाखवणार आहे. हे जे आपण टॉपिक घेतले त्याच्यावरती कसे प्रश्न विचारले ते तुमच्याकडे ठेवा. कर संकल्पना काय आहे, प्रत्यक्ष कर काय, अप्रत्यक्ष काय, करांची तत्वे, दुसरी गोष्ट वित्तीय स्रोत काय आहे, म्हणजे उत्पन्नाची साधनं कोणाची, केंद्राचे आणि राज्याचे. केंद्राचे कर कोणते, राज्याचे कर कोणते, असे काही कर असतात. आता जीएसटी मध्ये मर्ज झालं, नवीनच एक कर आलाय, वन नेशन वन टॅक्स. त्याच्यामध्ये आहे ते म्हणजे जीएसटी, वस्तू आणि सेवा कर. 2 प्रकार. किती प्रकार आहेत त्याचे, एक आहे केंद्राचा जीएसटी, राज्याचा जीएसटी, आंतरराज्य जीएसटी एक आहे, आणि तिसरा आंतर केंद्रशासित प्रदेशांमधला जीएसटी म्हणजे सीजीएसटी, सेंट्रल जीएसटी, सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, एसजीएसटी, स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, यूटीजीएसटी, युनियन टेरिटोरी गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, आणि आयजीएसटी, इंटर स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. असे जीएसटीचे 4 प्रकार आहेत, ते तुम्हाला सांगतो. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे केंद्र सरकारला, राज्य सरकारला मिळालेलं जे उत्पन्न आहे कराच्या साह्याने. कशाच्या, कराच्या. मग अशा प्रकारचे काही कर होते आधी की जे आता मर्ज केलेले आहेत, म्हणजे ते कर, परंतु त्या करांमार्फत मिळालेलं उत्पन्न हे केंद्र सरकारला राज्यांमध्ये विभागून द्यावं लागतं. कोणामध्ये, राज्यांमध्ये. त्याचं कारण एकच आहे, केंद्र सरकारची एक वरिष्ठ सरकार किंवा केंद्रीय सरकार म्हणून मुख्य भूमिका आहे की या देशाचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. पण सर्वांगीण विकास करत असताना या देशाची जी रचना आहे, ज्याला आपण प्रशासकीय रचना, ती म्हणजे वेगवेगळ्या राज्यांमध्ये केलेली आहे. मग राज्यांचे वेगवेगळे, जसे जगातल्या अर्थव्यवस्थांचे प्रकार आहे, विकसित अर्थव्यवस्था, विकसनशील अर्थव्यवस्था, अल्प विकसित अर्थव्यवस्था, तसे आपल्या राज्यांचे पण काही प्रकार आहे. काही पहाडी राज्य आहेत, डोंगरांवरतीच वसलेली ते राज्य आहेत, त्यांना उत्पन्नाचे स्रोत नाहीये. काही बिमारू स्टेट आहेत, म्हणजे गरीब राज्य, दारिद्र्य प्रचंड आहे, लोकसंख्या प्रचंड आहे, शिक्षणाचा अभाव आहे, त्याच्यानंतर बेकारी प्रचंड प्रमाणात आहे, स्वतःची उत्पन्नाची साधनं नसल्यामुळे ते मागासलेले राज्य आहे. काही प्रगत राज्य आहेत, जसं आपलं महाराष्ट्र असेल, गुजरात असेल, तामिळनाडू असेल, केरळ असेल, प्रगत आहेत, आर्थिक संपन्न असणारे राज्य आहेत. मग केंद्र सरकारला काय करायचंय की सगळ्याच संपूर्ण अर्थव्यवस्थेचा राष्ट्राचा विकास करायचा असेल तर प्रगत राष्ट्राबरोबर, राज्यांबरोबर अप्रगत राज्यांचा बी विकास व्हायला पाहिजे, त्याला निधी द्यावा लागतो. मग निधी कसा द्यायचा, तो मनमानी पद्धतीने द्यायचा का, जो काही केंद्र नाहीये, तर त्याच्यासाठी जी एक संवैधानिक व्यवस्था आहे त्याला आपण म्हणतो वित्त आयोग.
भारतीय राज्यघटनेच्या कलम 280 नुसार त्याची स्थापना प्रत्येक 5 वर्षाने किंवा आवश्यकता भासेल त्यावेळेस राष्ट्रपती करतात. आणि वित्त आयोगाचं काम एकच की केंद्राला मिळणारा महसूल हा राज्यांमध्ये कशा प्रकारे विभागला जावा याच्यासाठी निकष तयार करणे, बरोबर आहे, शिफारशी करणे, त्या शिफारशी पुढील 5 वर्षांसाठी लागू असतात. बरोबर आहे. आता सुरू असणारा वित्त आयोग कोणता आहे? 15वा वित्त आयोगाची शिफारशी चालू आहे. 15वा वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार एकच केलं. त्याचे अध्यक्ष कोण होते वित्त आयोगाचे अध्यक्ष 15व्या? हो, 16वा. ते 16व्याचे कोण? 15व्याचे एन के सिंग. 14व्याचे वाय व्ही रेड्डी. 13व्याचे 12व्याचे आकबे. ठीक आहे, ते नंतर नाही, पण हे तुम्हाला सांगतो यांनी काय केलं. 14व्या वित्त आयोगाने काय केलं की केंद्र सरकारला मिळणारा जो एकूण महसूल असेल त्यापैकी 42% वाटा त्यांनी राज्याला विभागला पाहिजे, एक शिफारस केली. त्याच्या अगोदरचा त्याच्या नंतरचा हा जो 15वा वित्त आयोग आहे त्यांनी शिफारस काय केली की हा वाटा 42% नाही तर तो 41% असा. एवढंच. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जास्त काही विचारलं जात नाही. तुम्हाला सांगितलं वित्त आयोग संवैधानिक आहे का असंवैधानिक आहे? संवैधानिक आहे. कोणत्या कलमानुसार स्थापन केला जातो? कलम 280. कोण स्थापन करतात? राष्ट्रपती. एक गोष्ट लक्षात ठेवायची, ज्या पण संवैधानिक संस्था असतात त्या संवैधानिक संस्थांच्या प्रमुखांची नेमणूक राष्ट्रपतींमार्फतच केली जाते. कारण राष्ट्रपती हे कोणते पद आहे? घटनात्मक पद आहे. कळलं? मग त्याचे अध्यक्ष किती आणि त्याचे सदस्य किती, इथपर्यंत आहे. आणि दुसरी गोष्ट आहे राज्यांना योजना सहाय्य. वेगवेगळ्या प्रकारच्या योजना असतात की ज्या केंद्र पुरस्कृत योजना असतात. योजना केंद्राची असते पण ती राबवायची कोणाला असते? राज्यांना असते. मग ते केंद्र सरकार काय करतं की तशा प्रकारचं त्यांना अर्थसहाय्य करतं. आता बघा रोजगार हमी योजना कोणाची? या केंद्र सरकारची. राबवायची आहे कोणाला? राज्य सरकारला. आधी होती ती महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना. त्याचा जो शेअर होता तो शेअर होता 90% हिस्सा केंद्र सरकार द्यायचं, 10% राज्य सरकार टाकायचं. आता काय आहे? VB रामजी, बरोबर आहे. त्याच्यामध्ये तो निकष बदलले. आता 60-40 केले. केंद्र सरकार 60% देणार, 40% राज्यांवरती भार टाकलाय. कळलं? मग अशा ज्या काय राज्यांच्या योजना, राज्यांना वेगवेगळ्या प्रकारची योजना सहाय्य केंद्र सरकार देतं. ते कशा प्रकारे देतं हे आपल्याला हे बघायचंय. दुसरं आहे हे 10वं कृषी. कृषीमध्ये वेगवेगळे प्रकार आहेत अभ्यासक्रमामध्ये. ते हे मी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. भारताची शेती क्षेत्र कोणती आहेत, त्याच्यानंतर शेतीसाठी काय नियोजन आहे, प्लॅनिंग. दुसरी गोष्ट कृषी उत्पादन आहे, सिंचन, खते, बियाणे, मृदा जलसंधारण, यांत्रिकरण, बाजार आणि विपणन, शेतीचे प्रकार, किंमत आणि किंमत धोरण, वित्त, विमा, जमीन सुधारणा, हरित क्रांती, कृषी संस्था. आता बघा ह्याच्यातलं मी तुम्हाला सांगतो सगळ्यात महत्वाचं मुद्दे कोणते कोणते आहेत. याच्यामध्ये आतापर्यंत विचारलं गेलं किमती. कृषी विषय किमान आधारभूत किंमत कोण जाहीर करतं, कसे जाहीर करतं आणि ते किती पिकांसाठी जाहीर करतं. मग ते खरीपातले किती, रब्बीतले किती, नगदी पिकं कोणती, या वर्षी कोणतं पीक काढलं, कोणतं पीक ऍड केलं, एक. त्याच्यानंतर दुसरं आहे बाजार आणि विपणन, ऍग्रिकल्चरल मार्केट. याच्यावरती पण प्रश्न विचारले जातात. पुढचं आहे ते म्हणजे कृषी उत्पादन आणि कृषी नियोजन, त्याचे संबंधित असणारे धोरणे, जमीन सुधारणा, हरित क्रांती आणि कृषी संस्था. तलाठी भरतीसाठी हा टॉपिक महत्वाचा आहे. महसूल, कारण तुमचं मुख्य काम काय आहे? ग्राम महसूल अधिकारी. एक गोष्ट ज्या पदासाठी तुम्ही तयारी करताय ना, प्रघात असा आहे की त्या पदाची जी कामं आहेत किंवा त्या पदाचे जे कर्तव्य आहेत त्या कर्तव्याशी संबंधित असणारा अभ्यासक्रमातला घटक हा तुम्ही सगळ्यात महत्वाचा फोकस करून अभ्यासायचा. बाकीच सोडा, कारण तुम्हाला कामच त्याच्यावरती करायचंय. आता तुम्हाला सांगायचं म्हणजे पाठीमागच्या 2-3 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे की न्यूज पण आली होती याच्यामध्ये पेपरमध्ये की MPSCचा सिलेबस बदलायचा आहे म्हणे. आता चेंज करायचा आहे सिलेबस, कारण मोनोटोनस सिलेबस झालाय.
PSI पदासाठी रिक्रुटमेंट होणार आहे आणि त्याला PSI झाल्याच्या नंतर ना काय काम करायचंय त्याचं काहीच नाहीये अभ्यासक्रमामध्ये. STI म्हणून तुमचं सिलेक्शन होणार आहे आणि STI झाल्यावर तिथं जाऊन जे काम करायचं त्याचा संबंध अभ्यासक्रमाशी नाहीच आहे. याचाच एक भाग म्हणून आता राज्यसेवेची जी काय मुख्य परीक्षा होती त्यातला ऑप्शनल सब्जेक्ट काढून टाकलाय का? काढला, ऑप्शनल सब्जेक्ट काढला. मुलाखतीची मार्क्स परत कमी केली. पहिली किती होती? 250, 250, आता किती गेले? 175 केलेले बघा तुम्ही. म्हणजे मुलाखतीमधून चे मार्क्स कमी झाले, पण काय काढला विषय? ऑप्शनल विषय काढला. का? ते म्हणजे अधिकारी म्हणून तुम्ही जाणार आहात आणि अधिकारी म्हणून तुम्ही जाणार आहे म्हटलं तर सगळ्यांची परीक्षा एकाच पॅटर्न वरती घ्या. काही करा, एकाच पॅटर्न. का? तुम्ही जे दिलेले ऑप्शनलचे विषय त्यातले असे काही ऑप्शनलचे विषय की ज्याचा संबंध सगळ्या पोरांशी काहीच नसतो. बरोबर आहे? एखादं इंजिनिअरिंगचं पोरग झालं, इंजिनिअरिंगचे विषय घेऊन तो काही ऑप्शनल ठेवू शकत नाही. तोच ठेवणार सोशल सायन्स मध्ये एखादा पोरगा तो समाजशास्त्र त्याने विषय ठेवला, त्याचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल मराठीमधून, PG झाले मराठीमधून, मग त्यांनी ते चॅलेंज आहे. मग त्याच ठिकाणी जर एखादा PG त्याचं सोशिओलॉजी मधून ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन झाले त्याच्यासाठी तो बायसनेसच ठरणार आहे ना, तो जास्त पुढे असणार आहे त्याच्या, म्हणून हे ऑप्शनल काढले. असे बदल होते. तसं इथं पण चालू आहे की ज्या पदासाठी परीक्षा घेतली जाते त्या पदाच्या जबाबदाऱ्यांचा आणि कर्तव्यांचा विचार करून जबाबदारी, कर्तव्य आणि त्याचं कार्य तुम्ही अभ्यासक्रम तयार करा. पण ते आता थांबवले, तुर्तास थांबवलेलं आहे, पण ते तर पुढे येणारच आहे. म्हणून या गोष्टी तुम्ही महत्वाचं आहे, तुम्ही याच्यासाठी या गोष्टी करा. एक कृषी क्षेत्र तुमच्यासाठी सगळ्यात महत्वाचं युनिट आहे. आता सहकार चळवळ भारतातील आणि महाराष्ट्रातील सहकार चळवळीवरती किंवा सहकारावरती विशेष काय असे प्रश्न विचारले जात नाहीत आतापर्यंत. म्हणजे जर इकॉनॉमिक्सचा विचार केला तर मग सहकार चळवळ काय आहे, सहकाराचे तत्व काय आहेत, सहकाराच्या संकल्पना काय आहेत, भारतातील सहकाराची उत्क्रांती कशी झाली, महाराष्ट्रातली सहकाराची उत्क्रांती झाली, सहकारी संस्था कोणकोणत्या आहेत, त्याचं नियमन कोण करत, हे बऱ्यापैकी याच्यामध्ये विचारलं. उद्योग क्षेत्र आहे, त्याच्यानंतर सेवा क्षेत्र. उद्योग क्षेत्रावरती पण आपले जे काही एकूण सेकंडरी सेक्टर आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग असतात. ते उद्योगांचे दिले औद्योगिक विकासाची योजना काय आहे, औद्योगिक त्या उद्योगांसाठी होणारा वित्त पुरवठा, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे इथून बघा, मोठे उद्योग, छोटे उद्योग आणि लघु उद्योग, सूक्ष्म उद्योग याचे निकष विचारतात. किती प्रमाणात गुंतवणूक असेल तर त्याला लघु उद्योग म्हणायचा, त्याला कुटीर उद्योग म्हणायचा किंवा त्याला सूक्ष्म उद्योग म्हणायचा. आणि औद्योगिक आजारपण म्हणजे काय? सोपी व्याख्या आहे औद्योगिक आजारपण म्हणजे एखादा उद्योग आणि ते औद्योगिक घटक त्याच्या एकूण उत्पादन क्षमतेच्या 20% कमी उत्पादन करत असेल त्याला आजारी उद्योग म्हटलं जातं. कळतंय का? म्हणजे उदाहरणार्थ एखादं मशीन आहे, ते मशीन दिवसाकाठी समजा झेरॉक्स मशीन आहे, प्रत्येक दिवसाला त्यांनी 100 प्रिंट काढल्या पाहिजे. किती? 100 प्रिंट. पण तो प्रति दिवस 20 कमी प्रिंट काढत असत, आजारी होत का? मग दोन गोष्टी, एक तर त्यांनी काढलेल्या झेरॉक्स खराब क्वालिटीचे असतील, बाजारात विकत नसतील, किंवा त्याची क्षमताच तेवढी नसेल की 20 प्रिंट काढायची, म्हणून त्याला आपण सिकनी इंडस्ट्रीज म्हणतो, आजारी उद्योग. पुढचं आहे सेवा क्षेत्र. सेवा क्षेत्र सगळ्यात महत्वाचं आहे. दोन गोष्टी याच्यामध्ये बघतो आपण की सेवा क्षेत्राचा GDP मधला वाटा किती, आताच किती आहे, किती? सगळ्यात जास्त आहेच की, पण किती टक्के? 18-27 आणि उर्वरित 27% उद्योग क्षेत्र, 18% चालूच आकडेवारीनुसार सांगतो मी तुम्हाला. साधारणतः याचा 57-58% वाटा आहे सेवा क्षेत्राचा. हे विचार कुठल्या कुठल्या प्रकारच्या सेवा आपल्याकडे आहेत, कोणत्या? कम्युनिकेशन सर्व्हिसेस, दूरसंचार सेवा, त्याच्यानंतर आरोग्य सेवा, तंत्रज्ञान, तांत्रिक सेवा आहेत, सॉफ्टवेअर्स आहेत, IT सर्व्हिसेस. मग ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या सर्व्हिसेस, पायाभूत सुविधा, याच्यावरती प्रश्न विचारले जातात की भारतामध्ये उपलब्ध असणारी पायाभूत सुविधा. याचा तुम्हाला बेनिफिट असा आहे, ह्या सेम तुम्हाला जिओग्राफीमध्ये पण अभ्यासायला मिळते. भूगोलामध्ये हे आहे. पुढं हे सगळ्यात महत्वाचं, परकीय व्यापार. भारताचा परकीय व्यापार कसा आहे, भारत कोणाला किती वस्तू निर्यात करतो,
कोणाकडून किती आयात करतो, भारत कोणावरती डिपेंड आहे, आणि आयात निर्यातीचं अकाउंटिंग कसं होतं, ज्याला आपण व्यवहार तोल म्हणतो, व्यापार तोल, व्यवहार तोल. भारताकडे असणार परकीय चलन किती आहे, व्यवहार तोलाचे वेगवेगळे अकाउंट, चालू खातं, भांडवली खातं. भारताचं परकीय व्यापार धोरणावरती एक प्रश्न विचारतात की सध्या असणारं चालू व्यापार धोरण काय, आणि मुख्य त्या व्यापार धोरणाचे उद्दिष्ट काय आहे, टार्गेट्स पॉइंट्स काय काय आहेत, आणि टार्गेटेड क्षेत्र कोणत्या क्षेत्रातून जास्त निर्यात करण्याचे धोरण भारताने स्वीकारले, आणि गेलेलं म्हणजे झालेल्या व्यापार धोरणाचं यश अपयश. आता भारतातलं कुठलं व्यापार धोरण चालू आहे, कुठलं सध्याचं कुठलं चालू आहे, 21 ते 26 विनिमय दर आणि परकीय विनिमय दराचे कायदे. एकच कायदा आहे आपल्याकडे, फेमा, फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ऍक्ट, तो आहे. आणि विनिमय दराचे प्रकार किती आहे, विनिमय दर म्हणजे काय, विनिमय दराचे प्रकार 3 मुख्य प्रकार आहेत: स्थिर विनिमय दर, बदलता विनिमय दर आणि व्यवस्थापित विनिमय दर. कळलं? ह्या गोष्टी इथपर्यंत हे आहे, हे झालंय. आणि विचारलं जाणार एक 16वं युनिट आहे, उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण. हे तुम्हाला सर PDF पाठवते, खाऊच्या संकल्पना काय आहे त्याच्यामध्ये. आणि हे आंतरराष्ट्रीय संघटना, की वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या आंतरराष्ट्रीय संघटना आहेत, त्या आंतरराष्ट्रीय संघटना आपल्याला या ठिकाणी बघायचं. आणि हे भारताचं नियोजनाचा इतिहास आणि पंचवार्षिक योजना. आणि सगळ्यात महत्वाचं, प्रत्येक वर्षी प्रश्न असतो महत्वाचा, तो म्हणजे अर्थसंकल्प. अर्थसंकल्पावरती एक प्रश्न, एकदम छोटे, तुम्हाला एक अर्थसंकल्प म्हणजे काय सांगितलं आणि त्याचे 10 प्रश्न दिले की तुम्ही ते करू शकता. आता इथं थांबा, अजून राहिलंय आपलं मुख्य पार्ट राहिलं. सरांना मी ते पाठवलं होतं. ते सरांकडून ते बंद कर, रेकॉर्डिंग बंद कर, आणि सरांना विचार एक गोष्ट की हे पाठवा म्हणून.